जनशताब्दी 16 कृतज्ञता वर्ष। आज या कार्यक्रमा प्रसंगी सर्व जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना मी सर्वप्रथम दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करण्याची विनंती करतो। बांधते आदित्य लोग बांधते इकडे बघा फ्रेम सर्व मान्यवरांचा आभार। यापुढे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, आता आपल्या पाहुण्यांचे स्वागत व सत्कार समारंभ कार्यक्रम आपण हाती घेत आहोत। तर सर्वप्रथम मी श्री उल्हास घोसाळकर सर यांना विनंती करतो उल्हास घोसाळकर, आपण कोकणातील प्रतिष्ठित रत्नागिरी टाइम्सच्या माध्यमातून आणि आपल्या सक्षम निष्ठुर लेखणीतून सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या वर्तमानपत्रातून कोकणच्या सार्वजनिक प्रश्नांना जनतेला न्याय देण्याची अग्रक्रमाची भूमिका आपण सातत्याने मांडली। वृत्तपत्र आणि पत्रकार क्षेत्रातील कर्तृत्वाची मशाल आपण अविरतपणे उज्ज्वलत ठेवली। आपले वृत्तपत्र आणि पत्रकारिता आणि सामाजिक कार्य हे उत्कृष्टता, समर्पण आणि निष्ठेचे एक उत्तम उदाहरण आहे। तसेच सामाजिक क्षेत्रात आपले योगदान उल्लेखनीय आहे। आपली सृजनशीलता, सामाजिक आणि समाजसेवेच्या कार्यामुळे आपण आपल्या पत्रकारिता व समाज क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला। आपल्या विविध कर्तृत्वाने स्वतःचे व समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सामाजिक पातळीवर लौकिकास पात्र असे आपले कार्य आणि व्यक्तिमत्व आहे। आपली कार्यक्षमता, निष्ठा, समाज कल्याणासाठी आपली निस्वार्थी भावना अनन्यसाधारण आहे।
मी श्री हरिश्चंद्र गीते यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. माननीय श्री हरिश्चंद्र गणपत गीते, आपण आपल्या सार्वजनिक क्षेत्रात शिक्षण, सहकार, सर्वोदय छात्रालय श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट, श्यामराव पैजे स्मृती न्यासपीठच्या सार्वजनिक न्यायासारख्या संस्थेत सामाजिक आपले शिक्षण, सहकार, सार्वजनिक न्याय, सामाजिक कार्य एक उत्कृष्टता, समर्पण आणि निष्ठेचे एक उत्तम उदाहरण आहे. तसेच सामाजिक क्षेत्राचे आपले योगदान उल्लेखनीय आहे. आपली सृजनशीलता, सामाजिक आणि समाजसेवेच्या कार्यामुळे आपण आपल्या शिक्षण, सहकार, सार्वजनिक न्याय, सामाजिक क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला. आपल्या विविध कर्तृत्वाने कोकणचे व समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या, सामाजिक पातळीवर लौकिकास प्राप्त असे आपले कार्य आणि आदरणीय व्यक्तिमत्व आहे. आपली कार्यक्षमता, निष्ठा आणि समाज करण्यासाठी आपली निस्वार्थी भावना अनन्यसाधारण आहे. माननीय श्री आबा सावंत, आपण आपल्या सार्वजनिक क्षेत्रात राजकीय, शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक जागृतीची, कर्तृत्वाची मसाला आपण अविरतपणे उजळत ठेवू. आपले राजकीय शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक कार्य ही उत्कृष्टता, समर्पण आणि निष्ठेचे एक उत्तम उदाहरण आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातील आपले योगदान उल्लेखनीय आहे. आपली सृजनशीलता, सामाजिक आणि समाजसेवेच्या कार्यामुळे आपण आपले राजकीय, शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या विविध कर्तृत्वाने कोकणचे समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या, सामाजिक पातळीवर लौकिकास पात्र असे आपले कार्य आणि आदरणीय व्यक्तिमत्व. आपली कार्यक्षमता, निष्ठा आणि समाज कल्याणासाठी आपली निस्वार्थी भावना अनन्यसाधारण आहे. ॲडव्होकेट श्री सुजित बाबूजी जीमन, आपण आपल्या सार्वजनिक क्षेत्रात राजकीय, सहकार, शैक्षणिक, कृषी, सामाजिक जागृतीची कर्तृत्वाची मशाल आपण अविरतपणे उजळत ठेवू. आपल्या सार्वजनिक क्षेत्रात राजकीय, सहकार, शैक्षणिक, सामाजिक, कृषी कार्य हे उत्कृष्टता, समर्पण आणि निष्ठेचे एक उत्तम उदाहरण आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात आपले योगदान अमूल्य आहे. आपली सृजनशीलता, सामाजिक आणि समाजसेवेच्या कार्यामुळे आपण आपल्या सार्वजनिक क्षेत्रात राजकीय, सहकार, शैक्षणिक, सामाजिक, कृषी क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या विविध कर्तृत्वाने कोकणचे व समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या, सामाजिक पातळीवर लौकिकास पात्र असे आपले कार्य आणि आदरणीय व्यक्तिमत्व आहे. आपली कार्यक्षमता, निष्ठा, समाज करण्यासाठी आपली निस्वार्थी भावना अनन्यसाधारण आहे. माननीय श्री अमोल वेळी, आपण आपल्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात चित्रपट, न्याय, शॉर्ट फिल्म, टीव्ही शो, वेब सिरीज, मराठी एकांकिका, कला, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रातील आपल्या समृद्ध अभिनयाची कर्तृत्वाची मशाल आपण अविरतपणे उजळत ठेवली. आपले चित्रपट, नाट्य, कला, दूरदर्शन, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रात आपले कार्य आणि आपले पुरस्कार हे उत्कृष्टता, समर्पण आणि निष्ठेचे चित्र आहे. सांस्कृतिक कार्यामुळे आपण आपल्या नाट्य, चित्रपट, कला, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या विविध कर्तृत्वाने कोकणचे व कला क्षेत्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या, सामाजिक आपली कार्यक्षमता, निष्ठा, समाज करण्यासाठी आपली निस्वार्थ भावना अनन्यसाधारण आहे. माननीय श्री सुभाष लाड, आपण आपल्या साहित्य, नाट्य, कला, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रात समृद्ध कर्तृत्वाची मशाल आपण अविरतपणे उजळत ठेवू. आपले साहित्य, नाट्य, कला, संस्कृती आणि मनोरंजन कार्य हे उत्कृष्टता, समर्पण आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. तसेच साहित्य, नाट्य व सामाजिक क्षेत्रातील आपले योगदान उल्लेखनीय आहे.
आपली सृजनशीलता, सामाजिक आणि समाजसेवेच्या कार्यामुळे आपण आपल्या साहित्य, नाट्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या विविध कर्तृत्वाने कोकणचे व समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सामाजिक पातळीवर कौतुकास प्राप्त असे आपले कार्य आणि कौतुकास्पद व्यक्तिमत्व आहे. आपली कार्यक्षमता, निष्ठा आणि समाज कल्याणासाठी आपली निस्वार्थ भावना अनन्यसाधारण आहे. माननीय श्री महेश बामणे सर, आपण आपल्या नाट्य, चित्रपट, मराठी एकांकिका, कला, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रात समृद्ध अभिनयाची कर्तृत्वाची मशाल आपण अविरतपणे उजेड ठेवली. आपले नाट्य, चित्रपट, कला, सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्य उत्कृष्टता, समर्पण आणि निष्ठेचे उदाहरण आहे. तसेच सांस्कृतिक व मनोरंजन क्षेत्रातील आपले योगदान उल्लेखनीय आहे. आपली सृजनशीलता, सांस्कृतिक कार्यामुळे निर्माण केला आहे. आपल्या विविध कर्तृत्वाने कोकणचे व सांस्कृतिक व कला क्षेत्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सामाजिक पातळीवर लौकिकात प्राप्त असे आपले कार्य कौतुकास्पद व्यक्तिमत्व आहे. आपली कार्यक्षमता, निष्ठा आणि समाज कल्याणासाठी आपली निस्वार्थी भावना अनन्यसाधारण आहे. माननीय श्री राजेश गोसावी सर, आपण आपले शिक्षण, नाट्य, चित्रपट, कला, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रात समृद्ध अभिनयाची कर्तृत्वाची मशाल आपण अविरतपणे उजेड ठेवली. आपले शिक्षण, नाट्य, चित्रपट, कला, सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्य हे उत्कृष्टता, समर्पण आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. तसेच शिक्षण, कला व सामाजिक क्षेत्रातील आपले योगदान उल्लेखनीय आहे. आपली सृजनशीलता, सांस्कृतिक कार्यामुळे आपण आपल्या शिक्षण, नाट्य, चित्रपट, कला, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. आपल्या विविध कर्तृत्वाचे कोकण व कला क्षेत्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सामाजिक पातळीवर लौकिकात पात्र असे आपले कार्य आणि कौतुकास्पद व्यक्तिमत्व आहे. आपली कार्यक्षमता, निष्ठा, समाज करण्यासाठी आपली निस्वार्थी भावना अनन्यसाधारण आहे. माननीय श्री अंकुश गुरव सर, आपण आपल्या सांस्कृतिक, लोककला, जाकडी, नमन, भजन, मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनोरंजनाचे आणि सामाजिक कार्याची कर्तृत्वाची मशाल अविरतपणे उजेड ठेवली आहे. आपली शायरी, परंपरा, लोककला, जाकडी, नमन, भजन, सांस्कृतिक मनोरंजन, उत्कृष्टता व समर्पण आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. कोकणातील लोककला क्षेत्रातील आपले योगदान उल्लेखनीय आहे. आपल्या सृजनशीलतेमुळे आणि सामाजिक हितामुळे लोककलेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक लोककला क्षेत्रात आदर्श निर्माण केले आहे. आपल्या विविध कलागुणांनी कोकणी लोककलेची जाकडी, नमन, परंपरेचे उज्ज्वल करणारा सामाजिक पातळीवर लौकिकास पात्र असे व्यक्तिमत्व आहे. आपली कार्यक्षमता, निष्ठा आणि समाज कल्याणाच्या मनोरंजनासाठी आपली निस्वार्थ भावना अनन्यसाधारण आहे. माननीय श्री रवींद्र कोटकर सर, आपण आपल्या सांस्कृतिक, लोककला, जाकडी, नमन, भजन आणि सामाजिक क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनोरंजनाचे आणि सामाजिक कार्यातील कर्तृत्वाची मशाल अविरतपणे उजेड ठेवली आहे. आपली शायरी, परंपरा, लोककला, जाकडी, नमन, भजन, सांस्कृतिक मनोरंजन, उत्कृष्टता, समर्पण आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. कोकणातील लोककला क्षेत्रातील आपले योगदान उल्लेखनीय आहे. आपल्या सृजनशीलतेमुळे आणि समाजहितामुळे आपण आपले नाव फार मोठे केले आहे. आपल्या विविध कलागुणांनी कोकणी लोककलेची जाकडी, नमन, परंपरेचे उज्ज्वल करणाऱ्या सामाजिक पातळीवर लौकिकात प्राप्त असे व्यक्तिमत्व आहे. आपली कार्यक्षमता, निष्ठा, समाज कल्याणाच्या निर्माणासाठी आपली निस्वार्थ भावना अनन्यसाधारण आहे. मी माननीय सुभाष लाड यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावे. मान्य श्री सुभाष लाड, आपण आपल्या साहित्य, नाट्य, कला,
सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रात समृद्ध कर्तृत्वाची मशाल आपण अविरतपणे उजळत ठेवली. आपले साहित्य, नाट्य, कला, सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्य हे उत्कृष्टता, समर्पण आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. तसेच साहित्य, नाट्य व सामाजिक क्षेत्राचे आपले योगदान उल्लेखनीय आहे. आपली सृजनशीलता, सामाजिक आणि समाजसेवेच्या कार्यामुळे आपण आपल्या साहित्य, नाट्य, कला, सांस्कृतिक, मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्रात एक आदर्श निर्माण केले. आपल्या विविध कर्तृत्वाने कोकणचे समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सामाजिक पातळीवर आपले कार्य आणि कार्यक्षमता, निष्ठा आणि समाजकल्याणासाठी निस्वार्थ भावना अनन्य साधारण आहे. माननीय श्री मारुती अळकुटे सर, आपण आपल्या भारतीय प्राचीन योग आणि योगांद्वारे उच्चार व शिक्षण प्रसारात सर्वसामान्यांच्या आरोग्य आणि कुटुंब स्वातंत्र्य आपल्या अमूल्य वेळ देऊन योग क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शैक्षणिक आणि सामाजिक कार्याने कर्तृत्वाची मशाल अविरतपणे उजळत ठेवली आहे. आपली योग क्षेत्रातील उज्ज्वल परंपरा, कार्योत्कृष्टता, समर्पण आणि निष्ठेचे एक उत्तम उदाहरण आहे. कोकणातील योग क्षेत्रातील आपले योगदान उल्लेखनीय आहे. आपल्या सृजनशीलतेमुळे आणि सामाजिकाच्या योगकलेच्या माध्यमातून आपण सामाजिक योगकला क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. आपल्या विविध कलागुणांनी भारतीय योग परंपरेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सामाजिक पातळीवर लौकिकास पात्र असे व्यक्तिमत्व आहे. आपली कार्यक्षमता, निष्ठा आणि समाजकल्याणाच्या मनोरंजनासाठी आपली निस्वार्थ भावना अनन्य साधारण आहे. अर्चना बेनकर मॅम, आपण आपल्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात चित्रपट, नाट्य, शॉर्ट फिल्म, टीव्ही शो, वेब सिरीज, मराठी एकांकिका, सूत्रसंचालन आणि शिक्षण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. तसेच कला, सांस्कृतिक, मनोरंजन क्षेत्रात आपल्या समृद्ध अभिनयाची कर्तृत्वाची मशाल आपण अविरतपणे उजळत ठेवली आहे. आपले चित्रपट, नाट्य, कला, दूरदर्शन, सांस्कृतिक, मनोरंजन आणि शिक्षण क्षेत्रात आपले कार्य उत्कृष्ट आहे. समर्पण आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. तसेच मनोरंजन क्षेत्रातील आपले योगदान उल्लेखनीय आहे. आपली सृजनशीलता, सांस्कृतिक कार्यामुळे आपण आपल्या नाट्य, चित्रपट, कला, सांस्कृतिक, मनोरंजन आणि शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या विविध कर्तृत्वाने कोकणचे कला क्षेत्रात नाव उज्ज्वल करणाऱ्या सामाजिक पातळीवर लौकिकास पात्र असे आपण कार्याने कौशल्याचं व्यक्तिमत्व आहे. आपली कार्यक्षमता, निष्ठा, समाजकल्याणासाठी आपण अनन्य साधन आहे. नमस्कार. आपले कार्यक्षेत्राचे आमदार आदरणीय किरण उर्फ भैयाजी सामंत या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करूया. सन्माननीय किरण भैया सामंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संसदेतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. तू काढतोय संस्थेचे चेअरमन विवेकजी सावंत यांना विनंती करतो की आदरणीय आमदार किरण भैया सामंत यांचं आपण यथोचित स्वागत करतो. त्यांच्यासोबत आलेले आमदार साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करण्यात आलेले आहे. त्यांच्यासोबत आलेले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक
मुन्नाशेठ खामकर यांचंही या ठिकाणी यथोचित स्वागत होत आहे. कृपया व्यासपीठावरील सर्वांना बसण्याची विनंती करतो. मान्य श्री अथर्व हर्डीकर सर, आपण आपल्या नव्या डिजिटल माध्यमातून कोकणातील दैनंदिन जीवन, अप्रकाशित अप्रमित निसर्ग, शेती आणि पर्यटन क्षेत्रातील विविध निसर्ग सौंदर्य, प्रवास वर्णन, सामान्य जनतेच्या दैनंदिन प्रश्न आणि अडचणी इत्यादी आपण मांडत गेलो. आपण आपल्या परखड संवादाने व सहसुंदर निरीक्षणाने डिजिटल क्षेत्रातील प्रसिद्धीची कर्तव्याची मशाल अविरतपणे उजळत ठेवली आहे. आपल्या नव्या डिजिटल माध्यमातून कोकणातील दैनंदिन जीवन, अप्रकाशित अप्रतिम निसर्ग आणि शेत, पर्यटन, दैनंदिन प्रश्न आणि अडचणी यात आपले हे चित्र निश्चितता, समर्पण आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. तसेच डिजिटल माध्यमातून कोकणच्या दैनंदिन जीवनाचे सौंदर्य दाखवताना आपण दाखवलेले कौशल्य, आत्मीयता व योगदान उल्लेखनीय आहे. आपली सृजनशीलता डिजिटल माध्यमाच्या कार्यक्रमामुळे आपण आपल्या नव्या डिजिटल माध्यमातून कोकणातील दैनंदिन जीवन, अप्रकाशित अप्रतिम निसर्ग, शेती आणि पर्यटन क्षेत्रातील विविध निसर्ग सौंदर्य, प्रवास यात एक आदर्श निर्माण केला आहे. मान्य श्री राधेय पंडित सर, रत्नागिरीतील राधेय पंडित यांनी आपल्या इतिहास मॅटर या चॅनलद्वारे कोकणचा इतिहास, कोकणातील प्रसिद्धी, व्यक्तिमत्व यांची विशेष माहितीचे संकलन करून अतिशय अभ्यासपूर्वक व्हिडिओ सादर केले. यांच्या व्हिडिओना प्रचंड लोकप्रियता लाभली असून लोक यांच्या नवीन व्हिडिओच्या आसक्तीने वाढ बघत असतात. सन्माननीय श्री संतोष शेट्टे सर, एक कोकणातील उद्योजक म्हणून कुक्कुट व्यवसाय आपण घेतलेले उत्तुंग झेप अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातील कुक्कुट व्यवसायाला चालना देण्याचे महत्त्वाचे काम आपण करत आहात. स्वतःच्या मनगटावरील विश्वास, दूरदृष्टी, अथक मेहनत, कल्पकता, नाविन्याचा ध्यास यासोबतच स्थानिक विकासाला प्राधान्य देणारे उद्योजक म्हणून आपला हा प्रवास कोकणातील युवा पिढीसाठी निश्चितपणे प्रेरणादायी आहे. कोकणातील मराठी पोल्ट्री उद्योजक म्हणून पोल्ट्री व्यवसायात आपण केलेल्या बहुमूल्य कर्तृत्वाची आणि कष्टाची मशाल अविरतपणे उजवत ठेवली आहे. एक पोल्ट्री व्यावसायिक म्हणून आपण घेतलेले उत्तुंग झेप अभिमानास्पद आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला चालना देत कोकणच्या पोल्ट्री आणि मार्केटिंग क्षेत्राला आर्थिक प्रगती दिशा मिळाली आहे. आपल्या पोल्ट्री क्षेत्रातील योगदान कोकणातील शेतकऱ्यांना आदर्शवत आहे. स्वतःच्या मनगटावरील विश्वास, जोडावा पोल्ट्री व्यवसाय स्थानिक विकासाला प्राधान्य देणारे उद्योजक म्हणून आपला प्रवास कोकणातील शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी आहे. सन्मान्य श्री महेश गणपत चव्हाण सर, कोकणातील मराठी पोल्ट्री उद्योजक म्हणून पोल्ट्री व्यवसाय क्षेत्रात आपण केलेल्या बहुमूल्य कर्तृत्वाची आणि कष्टाची मशाल अविरतपणे उजळत ठेवली आहे. एक पोल्ट्री व्यावसायिक म्हणून आपण घेतलेले उत्तुंगचे अभिमानास्पद आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला चालना देत कोकणच्या पोल्ट्री उद्योग आणि मार्केटिंग क्षेत्रात आर्थिक प्रगती दिशेने आहे. आपले पोल्ट्री क्षेत्रातील योगदान कोकणातील शेतकऱ्यांना आदर्शवत आहे. स्वतःच्या मनगटावरील विश्वास, दूरदृष्टी, कल्पकता यांसोबत पोल्ट्री व्यवसाय पोल्ट्री व्यवसाय स्थानिक विकासाला प्राधान्य देणारे उद्योजक म्हणून आपल्याला प्रवास कोकणातील शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी आहे. सन्मान्य श्री विकास शशिकांत महाडकर सर, कोकणातील मराठी पोल्ट्री उद्योजक म्हणून पोल्ट्री व्यवसाय क्षेत्रात आपण केलेले बहुमूल्य कर्तृत्वाची आणि कष्टाची मशाल अविरतपणे उजळत ठेवली. एक पोल्ट्री व्यावसायिक म्हणून आपण घेतलेले उत्तुंग झेप अभिमानास्पद आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बांधा तालुक्यातील ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला चालना देत कोकणच्या पोल्ट्री उद्योग आणि मार्केटिंग क्षेत्राला प्रगती दिशा मिळेल. आपले पोल्ट्री क्षेत्रातील योगदान कोकणातील शेतकऱ्यांना आदर्शवत आहे. स्वतःच्या मनगटावरील विश्वास, दूरदृष्टी, अथक मेहनत, कल्पकता त्यासोबत पोल्ट्री व्यवसायातील जनसंपदेच्या जोरावर पोल्ट्री व्यवसाय स्थानिक विकासाला प्राधान्य देणारे उद्योजक म्हणून आपला प्रभाव कोकणातील शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे देणारे आहे. आपल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आपण कोकणातील पोल्ट्री व्यवसायाचे नाव उजागर केले आहे. आपण दृष्ट, कष्ट आणि पोल्ट्री व्यवसायासाठी विशिष्ट अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे. सन्मान्य श्री संतोष शेट्टी सर, एक कोकणातील उद्योजक म्हणून कुक्कुट व्यवसायात आपण घेतलेले उत्तुंगाचे अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातील कुक्कुट व्यवसायाला चालना देण्याचे महत्त्वाचे काम आपण करत आहोत. स्वतःच्या मनगटावरील विश्वास, दूरदृष्टी, अथक मेहनत, कल्पकता, नाविन्याचा ध्यान यासोबतच स्थानिक विकासाला प्राधान्य देणारे उद्योजक म्हणून कृपया मान्यवरांनी बसून घ्या. मी आपले आमदार यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावेत. स्वर्गीय शिवाजीराव सावंत जन्मशताब्दी 16 कृतज्ञता वर्षाच्या या क्रांती दिन व स्वातंत्र्य दिन संयुक्त सोहळ्यानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर तसंच आपण जिथे आज जिथे आपला सर्वांचा सत्कार केला हे सर्व सत्कारमूर्ती, खरं तर मला विवेक सावंतींचं मुद्दाम या ठिकाणी अभिनंदन करावंसारखं वाटतं. कारण त्यांनी आज आपल्या वडिलांच्या या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्यांनी चांगल्या विविध क्षेत्रामध्ये काम केलं यांचा या ठिकाणी आज सत्कार केला. ही संस्था माझ्या माहितीनुसार म्हणजे मला ज्यावेळीपासून कळायला लागलं त्यावेळीपासून मी बघतोय. मला एवढंच सांगायचं आहे की ह्या संस्थेकरता जी काय आवश्यक असणारं माझ्याकडून जी एक गरज असेल ती गरज मी पूर्ण करण्यास तयार आहे. वंजारे साहेब देखील आहेत, चिमण साहेब देखील आहेत, सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. यांच्या वतीने मी शब्द देतो की आपल्याला भविष्यामध्ये माझ्याकडून जे सहकार्य लागेल ते मी करून देण्यास तयार आहे. मी श्री गीते सर यांना विनंती करतो त्याने आपले मनोगत व्यक्त करावे. या संस्थेचे अध्यक्ष माननीय विवेक सावंत, या समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले आपले आमदार, माननीय आमदार सामंत साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी ज्यांचा सत्कार झाला ते सर्व मान्यवर आणि बंधू आणि भगिनी, माझा सत्कार या ठिकाणी झाला आणि त्याला मी मान्यता दिली याला एक कारण आहे. याच्यापूर्वी अनेक सत्कार झाले आणि तो प्रत्येक सत्कार स्वीकारताना
माझी भावना अशी आहे की आयोजक काही सांगत असले तरी हा सत्कार त्यांच्या माझ्याबद्दलच्या प्रेमाचा आविष्कार आहे असं मी मानत आहे. मी काहीतरी काम केलं म्हणून इथे भलामण होते आणि त्यासाठी माझा सत्कार केला जातो असं प्रत्येक वेळेला सांगितलं जातं. तसा मी नाही आहे. समाजामध्ये कितीतरी माझ्या अवतीभोवती मंडळी आहेत की ज्याने केवढं तरी मोठं काम केलेलं आहे. त्या मानाने मी अतिशय छोटा माणूस आहे आणि तरीसुद्धा अनेक वेळा मी सत्काराला पात्र ठरलो. याचं कारण हे सगळे माझे मित्र होते आणि या मित्रांना माझ्याबद्दल वाटणारं जे प्रेम आहे त्या प्रेमाचा तो आविष्कार आहे. हा सत्कार घेण्याचं आणखी एक कारण आहे महत्त्वाचं, ते म्हणजे ज्यांची जन्मशताब्दी आपण करतो आहोत ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि इथले लोकप्रिय माजी आमदार शिवाजीराव सावंत यांचं कर्तृत्व मी अनेक वर्ष ऐकत आलो. पण माझं दुर्भाग्य असं की त्यांना मी प्रत्यक्ष पाहू शकलो नाही. आपल्या आयुष्याला वस्त्राची उपमा दिली जाते. अनेक बरे वाईट प्रसंग, अनेक थोर भल्याबुऱ्या व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांच्या रूपाने आपल्या आयुष्यातले उभे आडवे धागे विणले जातात आणि आपल्या आयुष्याचं वस्त्र विणलं जातं. माझ्या आयुष्याच्या वस्त्रामध्ये आदरणीय श्रद्धेय शिवाजीराव सावंत यांचा धागा काही जोडला गेला नव्हता. जेव्हा मला त्यांच्याबद्दल कळलं तेव्हा ते खंत माझ्या मनामध्ये कायम होती. पण विधीला असं वाटलं की या माणसाला काहीतरी आपण द्यावं म्हणून त्यांनी त्यांचे चिरंजीव विवेक सावंत यांना माझ्या जीवनात आणलं. विवेकराव माझे मित्र बनले आणि त्यांना काय कुणास ठाऊक त्यांनी मला माझा सत्कारित केलं. एक प्रकारे आदरणीय श्रद्धेय शिवाजीराव सावंतांशी माझी नाळ जोडण्याचं आणि त्यांच्या जीवनाचा एक धागा माझ्या आयुष्याच्या जीवनपटामध्ये विणण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी स्वतःला अत्यंत कृतज्ञ समजतो. हा माझा भाग्ययोग आहे आणि ज्याने हा भाग्ययोग जोडून आणला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. ज्यांचा सत्कार झाला त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करतो. मी थांबतो. धन्यवाद. मी सावंत सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत विवेकजी सावंत, आपले सर्वांचे लाडके आमदार आणि देणारे आमदार मी म्हणेन. आता आल्याबरोबर त्यांनी पहिली घोषणा केली, तुम्हाला काय पाहिजे ते फक्त तुम्ही सांगायचं. अर्थात त्यांचा एक तो देण्याचाच भाग आहे आणि म्हणून असे सर्वांचे लाडके आमदार श्रीयुत किरणजी सामंत, भाऊसाहेब वंजारे आणि आता त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असं गीते सर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मी आपल्या सर्वांना सांगेन की आज माझंही त्यांनी अगदी सत्कार घडवून आणला एवढा, त्याबद्दल मी या आपल्या संस्थेचं खरोखर आभार मानतो. आणि बऱ्याचशा काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, करण्यासारख्याही आहेत. परंतु मी एवढंच म्हणेन की ज्या आता आपल्या ह्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला काही कामं करायची असतील, एक चांगला योग आलेला आहे, चांगले काम करणारे आपले आमदार लाभलेले आहेत. आणि म्हणून मी असं म्हणेन की आपल्या मनातल्या ज्या काही संकल्पना असतील त्या कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आपण जरूर आमदारांशी संपर्क आपण साधावा.
निश्चितपणे आपली कामं होतील त्याचा माझाही विश्वास आहे. आणि अधिक काही न बोलता परत एकदा मी आपल्या संस्थेला धन्यवाद देतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी सामंतसाहेब भेट झाली त्यांनाही मी धन्यवाद देतो, कारण त्यांनी आपल्याला सर्वांना चांगलं एक मार्गदर्शन केलेलं आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आपण त्या दिवशी ह्या संस्थेचे अध्यक्ष मगाशी वजनचा उल्लेख केला त्या दिवशी वडील असते तरी ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आम्ही सकाळचा तर असो या संस्थेने जे दिवस दाखवले त्या संस्थेला ते शिवायवर सावरतात. माझ्या तालुक्यातल्या अनेक दिवसात काम केले. ह्या सगळ्या रुग्णांचा मुद्दा आहे आणि हा जगताचे कृतज्ञ सोहळा म्हणून साजरा केला. ह्या वर्षातला हा शेवटचा कार्यक्रम आहे. मी वर्षभर करतो. या निमित्ताने आम्ही तालुक्यात सगळ्या शाळा महाविद्यालय कॉलेज यांना विविध गिफ्ट दिलेले आहेत. प्रामुख्याने रक्तचंदन होतं आणि ती सगळी झाडं लागली गेली त्याचे पुतळा दिला. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या ह्या तालुक्याचे नवीन आमदार माननीय किरणजी सामंत इथे आलेले आहेत. ही त्यांची 2री-3री भेट आहे. गेली 56-57 वर्ष संस्था चालवत आहे. संस्थेला अनेक अडचणी येतात आल्या आहेत. त्याच्यातून संस्था आतापर्यंत बाहेर निघून आली. पण मी आज एकदम त्यांच्या विषयाची चर्चा आहे की आपला हा हायवे आहे आणि हायवेमुळे आपण मुंबई गोवा ह्याच्या जवळ आलो आहे. पुणे नागपूर हा पण रस्ता जवळ आला. तर पोल्ट्रीच्या उद्देशाला वाव द्यायला आपल्याला प्रचंड ताकद आहे ह्या ह्याचा. तर त्या संबंधीने अनेक अडचणी करतात. कधीतरी आमदारकारांनी समजून घेतलं त्या ह्याच्या टेक्निकल प्रक्रिया सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे मी मागच्या वेळेला व्यक्तिगत वेंटी करता त्यांच्याशी बोललो होतो आणि तिने वेंटीच्या माणसाची चर्चा केली. पण कोरोनामुळे वेंटीवाला अडचणीत आला असा त्यांच्याकडून मला निरोप आला. बरोबर ना? त्यामुळे वेंटीवाला येथे येऊ शकला नाही. पण आता जर कोणी प्रक्रिया संस्था करणारा जर ह्या संस्थेशी निगडीत झाला तर जॉईंट व्हेंचरमध्ये आपण चांगल्या प्रकारे तालुक्याने जिल्ह्यात काम करू शकतो याची मला खात्री आहे. कृपया आमदार साहेबांनी त्याच्यात जास्तीत जास्त लक्ष द्यावं. मी पुढच्या आणि आलेल्या सत्कार गोष्टींचा करताना आपल्या तालुक्यात विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे. शिवाजीरावांच्या आयुष्यात त्यांनी विविध कार्यक्षेत्रात थोडं काम केलं. सहकारात तर केलं पण महाराष्ट्रातल्या सेवादारात असल्यामुळे लोकसंस्कृतीत पोवाडे तो जो काय प्रकार होता त्याच्यात त्यांनी भाग घेतला. त्यामुळे त्यांनी करताना संस्कृत चळवळीची सगळे तरुण मुलं माझ्याकडे बसले. अमोल रेड्डीज आहे, राजेश गोसावी आहे, मयूर बामणे आहे आणि अजून शरद चव्हाण सगळी मंडळी हे तालुक्यातली विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक तरुणांना पुढे आणत आहेत आणि त्यांना संधी देऊन त्यांना एक नवीन विषय दाखवला. आज मल्टीमीडिया आणि चित्रपट याचा जो कार्यक्रम आता चालू आहे त्याच्यात ह्या मुलांना नितांत सध्या त्याची सुरुवात अमोलसारख्या एका तरुणाने केली आहे. त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज एक विशेष कार्यक्रमात लांजा तालुक्यातील आपले शिक्षणातले सगळे भाऊ वंजार इथे आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात शाळेत लक्ष घालता करता कॉलेज केलं आणि कॉलेज करता त्याची सुंदर कॉलेजचे रूपांतर झालं. त्या ह्याच्यात पहिल्यांदा राष्ट्रसेवा योजना ही त्यांनी कार्यरत केली. आज 200 मुलं ती कार्यरत करत आहेत. ती कार्यरत करत असताना त्या संस्थेला सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून आम्ही संस्थेच्या वतीने त्यांना एक शील्ड देतो आहे. ती कृतज्ञता आहे त्याचा तिथे सर्वोत्कृष्ट एनएसएसचा विद्यार्थी म्हणून ती पुढे दिली जाईल. मी त्यांच्या ग्रुपला जो प्रमुख आहेत त्यांना विनंती करतो आणि एक विनंती करतो की सगळे जे सत्कार गोष्टी आहेत त्यांनी एकत्र येऊन एक आमदार बरोबर कामाला आपण फोटो घेऊया. म्हणजे कार्यक्रम संपल्यासाठी जाऊ नका तेवढं फक्त ह्याचा
आपण आता कार्यक्रमाचा केला जातो. एक शेवटचा कार्यक्रम राहिलेला आहे. इथे पत्रकार प्रवीण कांबळे विराज आहेत या दोघांनी या या अरे या प्रवीण तू पण ये. अरे ये आमच्या संस्थेच्या संचालक मंडळात अनेक क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे. आपापल्या परिणामी फक्त संस्थेपुरतं ना काम करतात, विविध क्षेत्रात काम करत असतात. असेच आमच्या संस्थेचे संचालक सचिन भिंगाडे यांचा नुकताच उद्योगश्री पुरस्कार म्हणून वैश्य समाजातर्फे मुंबईत भव्य सत्कार आला. त्या सत्काराच्या प्रित्यर्थ मी त्यांना एक सत्कार आपण इथे अगत्याने आला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. ह्याचा आपण तालुक्यात शिवरावांनी जे काम केले त्याच्याबद्दल अनेक कल्पना कोणी रस्त्याला नाव द्या, पुतळा द्या, आम्ही या सगळ्या गोष्टीला विरोध केला. ही संस्था म्हणजे त्यांचं एक प्रकारे सार्वत आहे. तरी पण असं ठरलेलं आहे की त्यांच्या नावाने एक देवराई करायची. देवराईची संकल्पना ही भारतात अनेक ठिकाणी अनेक प्रकारे राबवली गेली. त्याच्यात काही जणांनी गावाच्या देवळाचं देवळं बांधलं, पण काही जणांनी युद्धात जे मरण पावले युद्धाच्या ह्याच्यात त्यांची स्मारक म्हणून देवराई बांधली. तर आपण एका स्वातंत्र्य सैनिकाच्या नावाने देवराई तयार करते. त्या देवराईचा उद्देश आहे की लोकसहभागातून स्वेच्छा निधीने ती उभी करायची. मी तुम्हाला एक नम्रपणे विनंती करेन की आपण ह्या उपक्रमात सहभागी होऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त करून ह्या कार्यक्रमाला प्रोत्साहन द्यावं. आणि आपण आता ही छोटी गोष्ट नाही, झाडं लावलेली किती 10 वर्ष केलं. त्याच्याकरता पुण्यातली एक देवराईवर काम करणारी संस्थेची निवड करतोय. त्याची चर्चा संस्थेची चर्चा करून ती होईल आणि त्या संस्थेच्या मार्गदर्शनाने 10 वर्ष देखील मेहनत केल्यावर एक चांगल्या प्रकारे देवराई दिली आहे अशी मला खात्री आहे. मी तुमच्या विश्वासाने सगळ्यांना शब्द की हे देवराई उभं करण्याकरता एक नक्की प्रयत्न करतो. आणि आमदारांचं पण त्याच्यात सहकार्य असेल. आमदारांनी सांगितलं आहे तर देवराई उभी करण्याकरता काही जरा लक्ष घालावं. सगळ्यांच्या तालुक्यातल्या सगळ्यांच्या वतीने कसं करता येईल आपण चर्चा करू. धन्यवाद. तुम्ही अगत्याने कार्यक्रमाला आले का? बरोबर एकच अंकुश गुरु पुढे या. दमला असेल ना. कोणती मॅच जिंकणार? आपला जवळजवळ कार्यक्रम संपलेला आहे. फक्त जे सगळे आहेत त्यांचं जरा स्टेजवर येऊन आपण कॉमन एकत्र घेऊया. सगळे सत्कारमूर्ती या जरा.
सर्व सत्कार मंत्र्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं. आदरणीय आमदार साहेबांसोबत आपला फोटो काढणार आहे. बसून काढला दोन बघ ना ओल्ड आहे काय माहिती आहे का काय रोज सिरीजला तर नॉर्मल सिरीजला 126 थोडं यूज करतात प्रो वापरत बाकी काय नाही काय नाही झाला नॉर्मल धन्यवाद. सर्व सत्कार मंत्रींचं मी पुन्हा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि यानंतर सर्वांना चहापानाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी चहापान करून जायचं आहे. स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत लांजा तालुका सहकारी कुक्कुट व्यावसायिक संस्था या संस्थेच्या वतीने क्रांती दिनाच्या औचित्य साधून समाजातील अनेक मान्यवरांचा या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा या सत्कार कार्यक्रमाला आदरणीय आमदार किरण भैया सामंत, त्याच्यानंतर सर्व व्यासपीठातील सर्व मान्यवर सभासद हितचिंतक यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. माझा नंबर वाटलं त्या मुलांना